नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण ऊस या पिकाविषयी माहिती घेणार आहोत. ऊस हा पीक जागतिक पातळीवर जर आपण बघितलं तर अर्धा जग हा ऊसाच्या माध्यमात उत्पन्नामध्ये आहे. आणि ऊस हा सगळीकडे दिसणारा पीक आहे. आणि ऊसाचा जर आपण विचार केलं तर शास्त्रीय नाव सॅकॅरम ऑफिसिनियम असं याचं शास्त्रीय नाव आहे. आणि हा जो ऊस आहे हा आपल्याला जास्त उत्पन्न देणारा ऊस आहे. आता ऊसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या गोष्टी असतात, आपण ह्या फार करणं गरजेचं आहे. आता ऊस ज्या वेळेस तुम्ही ऊस लागवड करीत असताना किंवा कोणत्याही व्हरायटी तुम्ही वाणाची निवड करीत असताना आपल्याला सर्वात मोठी गोष्ट, सर्वात महत्त्वाची बाब अशी असते की आपल्याला जमिनाची निवड करणे फार गरजेचे आहे. आता जमिनाची निवड करीत असताना बऱ्याच गोष्टी असतात की ऊस हा 20 फुटापर्यंत, 10 ते 20 फुटापर्यंत ऊसाची वाढ होणारा हा पीक असतो. आणि याला ज्या काही गोष्टी धोक्याच्या असतात, जसं की रूट रॉट म्हणजे तुमच्या ऊसाच्या आतील जो काही भाग असतो किंवा ज्यावेळेस तुमचा धुरी म्हणजे तिसऱ्या किंवा तिसऱ्यापासून तर 14 पर्यंत जे तुम्हाला हा तुम्हाला कलर जो आहे तो बघायला भेटेल, म्हणजे हा रोग बघायला, रूट रॉट बघायला भेटेल, सगळ्यात सिरियस पण आहे. मग आता लागवड करीत असताना आपल्याला सगळ्यात मोठा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे की आपण 1 लिटरला ट्रायकोडर्मा हा 9 ग्रॅम घेतलं पाहिजे. आणि हा ट्रायकोडर्मा आपल्याला ज्यावेळेस तुम्हाला ऊसाची लागवड करायची असेल त्यावेळेस तुम्हाला त्याचा द्रावण पर लिटरनुसार द्रावण तयार करायचं आपल्याला. द्रावण तयार केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जो काही तुमचा ऊस आहे ते ऊस तुम्हाला काय करायचं, किंवा M45 असेल 2 ते 3 ग्रॅम एका लिटरला तुम्हाला घ्यायचं आहे. किंवा तुम्हाला जसं गावचो सारखा आहे किंवा रिजंट सारखा जे काही पोलीस सारखा प्रोडक्ट आहे ते सुद्धा ते तुम्ही ऊसामध्ये ज्यावेळेस लागवड करायची त्यावेळेस तुम्ही त्याचं पाणी बनवून ते डुबून बुडवून त्यावेळेस तुम्ही लागवड सांगायचा उद्देश आहे की ज्यावेळेस आपण ऊसाची कटिंग करतोय, ज्यावेळेस कांडा बनवतोय, त्या कांड्याच्या माध्यमातून या रेड रॉट बुरशी जी आहे ती तुमच्या जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या ऊसामध्ये जे काही लाल कलरचा जो काही रोग आहे, चमडी फाटण्याचा जो रोग आहे, कांडा फाटण्याचा जो रोग आहे तो तुम्हाला दिसून येईल. आता सर्वांना एक सांगतो की ऊस पीक घेत असताना तीन प्रकारे आपण ऊस घेतो. त्यांचे 3 पिरियड असतात. एक अडसाली पीक असतो जून जुलैचा. त्यानंतर आपण पूर्व हंगामी घेतो सप्टेंबर ऑक्टोबरला. त्यानंतर आपण 15 डिसेंबर ते जानेवारीला सुरू हा एक हंगाम घेतो. म्हणजे अशा 3 प्रकारच्या आपल्याकडे हंगाम असतात. आणि या हंगामाच्या माध्यमातून खतांचा नियोजन फार महत्त्वाचा असतो. आता तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगितलं की या प्रकारचे आजार होतात. आता त्यानंतर तुम्हाला आजार सगळ्यात मोठा कोणता आहे की तुम्हाला लागवडीची पद्धत फार महत्त्वाची आहे. लागवडीची पद्धत कशी असते, 4x1.5 या पद्धतीने तुम्ही ऊसाची लागवड केली पाहिजे. आणि ऊस घेता घेता तुम्हाला आंतरपीक सुद्धा घेता आलं पाहिजे. आंतरपिकामध्ये तुम्हाला जसं की गोबी आहे, पत्ता गोबी आहे, त्यानंतर सोयाबीन आहे, हरभरा आहे, अशा प्रकारचे जे काही पिकं आहेत त्या पिकापासून आपले जे काही ऊस पीक आहे त्या पिकाला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. आणि जो काही मधला अंतर आहे किंवा तुमच्याकडे जी काही सोयाबीन असेल ती सोयाबीन जी आहे तुम्ही मध्ये लावू शकता. तुमच्या 4x1.5च्या अंतर जो मधला असन 2 फुटाचा आणि 6-6 इंचावर तुम्ही टोकन पद्धतीने सोयाबीनची सुद्धा लागवड करू शकता किंवा सोयाबीन घरची वापरू शकता. सोयाबीनला थायमित्र 7 ग्रॅम प्रति लिटरला तुम्ही सोयाबीन घेऊ शकता. तर बुडून घरच्या घरी तयार झालेली सोयाबीन लागवड करू शकता. तर मित्रांनो, खर्च हा
हा जो पीक आहे 16, 17, 18, 20 महिन्यापर्यंत आपल्याला पैसा भेटत नाही या पिकामध्ये. 15 ते 20 महिन्यापर्यंत आपल्याला पैसा भेटत नाही. तर मग आपल्याला नगद पीक म्हणून आपण ह्या अशा पिकाची निवड केली पाहिजे, आंतरपीक घेतलं पाहिजे. जेणेकरून आपल्या पिकामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या ह्या गोष्टी आपल्याला करता येतील. आता सगळ्यात मोठी समस्या काय आहे, की आपण आपला पीक ज्यावेळेस लागवडीपासून 30 दिवसात होतो, त्यावेळेस तुम्ही 10-26-26 जो आहे, तुम्ही 3 बॅग 10-26-26 वापरलं पाहिजे. जेणेकरून लागवडीच्या नंतर जे काही काही डोसेसची कमतरता आहे, ती पूर्ण तुम्हाला भेटून जाईल. त्याबरोबर वसुंधरा किंवा इतर कंपनीचे जे सूक्ष्म आद्रे आहेत ते तुम्ही वशू करता. अंकुर कंपनीचा वसुंधरा हा 10 किलो वापरलं पाहिजे. त्याबरोबर ह्युमिक जो आहे तो तुम्ही एकरी 4 किलो वापरा किंवा बायोट्रॅप जो आहे म्हणजे मायक्रोरायझा जो आहे तो तुम्ही 4 किलो वापरलं पाहिजे ना. हुमणी आळी जे काही किडे असतात झाडाच्या बुडाच्या खाली, त्या बुडाच्या खोडाखालील त्या अळ्यांसाठी आपल्याला काय करावं लागेल, रिजेंट GR हा एकरी 4 किलो किंवा क्लोरोपायरीफॉस थायमेट सारखा तो तुम्हाला 4 ते 5 किलोच्या एकरी 10 किलोच्या 8 किलोच्या प्रमाणे जशी पद्धत तुमच्या बजेटनुसार त्या गोष्टीचं प्रमाण तुम्हाला घ्यावं लागेल. त्यानंतर सगळे शेतकरी सांगतात की आम्हाला त्यानंतर 60 दिवसानंतर काय घेतलं पाहिजे ऊसाला. ऊस मोठा झाला की 5 फुटाचा झाला, 7-8 फुटाचा झाला तर त्यावेळेस आपल्याला काही करता येत नाही. आपण लहान असताना या गोष्टी करू शकतो. 60 दिवसाचा असताना युरिया हा तुम्हाला 100 किलो युरिया म्हणजे 2 गोण्या युरिया घ्यायचे. त्यानंतर कॅल्बम हा तुम्हाला म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर फार महत्वाचा असतो ऊसाला. तर तुम्हाला हा जो खत आहे ते तुम्हाला 10 किलो एकरी घ्यायचे. आणि सगळ्यांच्या शेतामध्ये फिक्कट कलरचे जे काही पानं असतात ऊसामध्ये, जे फिक्कट प्रकाश संश्लेषण होत नाही, वहन होत नाही, फिक्कट फिक्कट पानं असतात, फिक्कट फिक्कट फुटवे असतात, तर त्यासाठी तुम्हाला अंकुर फास्ट जो आहे म्हणजे फास्ट के जो आहे तो फेरस अमोनियम सल्फेट जो आहे तो तुम्हाला 10 किलो हा द्यावा लागन. हा तुमचा 60व्या दिवसाचा डोस आहे. त्यानंतर तिसरा जो डोस आहे म्हणजे तिसरा डोस आहे 5 महिन्यामध्ये. आता हा 5 महिन्यामध्ये डोस घेत असताना तुम्हाला महत्वाचा पट्टा काय की 100 किलो हा परत 10-26-26 घ्यायचे तुम्हाला. त्यानंतर युरिया जो आहे तो तुम्हाला 100 किलो घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला बोललो वसुंधरा हा परत सूक्ष्म अन्नद्रव्य जो आहे वसुंधरा हा ग्रॅन्युल मधला तो तुम्हाला 10 किलो घ्यायचा आहे. आणि त्याबरोबर लोक ह्युमिक किंवा दाणेदार मायक्रोरायझा जो आहे बायोट्रॅप हा तुम्हाला 4 किलो. हा एकंदरीत टप्पा झाला. आणि त्यानंतर तुम्हाला खत देता येत असेल तर तुम्ही आदलाबदली करून रिक्वायरमेंटनुसार तुम्ही खताची फवारणी करू शकता. आता हुमणी अळीचा जर प्रादुर्भाव असेल तुमच्या ऊसामध्ये, तर ज्यावेळेस तुम्ही दांड्याला पाणी देत असता तर तुम्ही बिस्लरी किंवा एखादा ड्रम असेल आणि तुम्ही ज्यावेळेस सऱ्याला तुम्ही तुमच्या वारंवार जी पद्धत आहे त्यामध्ये तुम्ही पाणी सोडत असाल तर त्यामध्ये तुम्ही बिस्लरीच्या साह्याने 4 ते 5 ml हा तुमचा क्लोरो पाहिजे ते बॉटलमध्ये. आणि त्यामध्ये मेटॅलेक्झिल सारखा रोको सारखा जो प्रोडक्ट आहे 2 ते 3 ग्रॅम हा तुम्ही त्या बॉटलमध्ये तुम्ही टाकून तुमच्या झाडाला जशी परिस्थिती असेल त्या हिशोबानं ज्या कंडिशननुसार तुम्हाला थोडासा डोस कमी जास्त तुम्ही तुमच्या मनाने करा. हा प्रमाण जो आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्याप्रमाणे तुम्ही जे काय तुमच्या झाडामध्ये आळी असेल, खोडकिडा असेल तो तुमच्या पद्धतीने किंवा डेसिस 100 आणि पोलीस याची किंवा याची जर सुद्धा आवळणी केली तर जी हुमणी आळी आहे ती बाहेर येऊन पडू शकते. 200 मिली डेसिस 100 आणि त्याबरोबर तुम्हाला पोलीस 100 ग्रॅम या पद्धतीचा डोस एकत्र केलं तर निश्चितपणे जो काही हुमणी आळीचा प्रादुर्भाव आहे तो कमी होऊन जाऊ शकतो. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की पहिल्या 20 दिवसाचा जेव्हा 30 दिवसाचा ज्यावेळेस तुमचा हा पीक होतो त्यावेळेस अंकुर कंपनीचा म्हणजे धरती कंपनीचा एनहॅन्स हा 30 मिली म्हणजेच 200 लिटरला 400 मिली या पद्धतीने तुम्ही फवारणी केली तर तुमच्यामध्ये जे काही नत्र स्त्रीकरण असतो, जे काही खाली जे बुडाला जे काही आपल्याला नत्र पाहिजे ते स्त्रीकरण करण्याचं काम या ठिकाणी एनहॅन्स करतो. त्यामुळं तुमच्या झाडामध्ये फिकटपणा, त्याबरोबर अधिक हिरवपणा आणि इतर रोगापासून बचाव होतो. आणि त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस 45-50 दिवसाचा तुमचा कपास होतो त्यावेळेस तुम्हाला कोणते बुरशीनाशक काही
काही गोष्टी मावा असेल किंवा काही करपा वगैरे असेल तर त्यासाठी तुम्ही एखादा कोनिक असेल तर बुरशीनाशक किंवा कस्टोडिया प्लस टेट्रासायक्लिन सारखा प्रोडक्ट किंवा ब्ल्यू कॉपर किंवा नेटिव्ह सारखा प्रोडक्ट किंवा M45 सारखा प्रोडक्ट तुम्ही त्यामध्ये मिक्स करून फवारणी करून किंवा सेपरेट कॉपरची किंवा सल्फरची फवारणी करू शकता. तर या पद्धतीनं तुम्ही त्यामध्ये पूर्ती किंवा रसना ह्या पावडर फॉर्म मधले किंवा द्रावण फॉर्म मधले तुम्ही काय घेतले पाहिजे, सूक्ष्म अन्नद्रव्य घेतलं पाहिजे फवारणीमध्ये. हा 200 लिटर पाण्यामध्ये हा 400 मिली अंकुरपूर्ती जो आहे तो तुम्ही वापरलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या झाडामध्ये जे काही सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे ते परिपूर्ण क्लिअर होऊन जाऊ शकते. तर त्यासाठी तुम्हाला या पद्धतीचा हे करावं लागेल. 60 ते 65 दिवसाचा ज्यावेळेस तुमचा ऊस होतो त्यावेळेस सुद्धा तुम्हाला काय वापरायचंय, अग्रेसर गोल्ड वापरायचं. जी काही कमतरता, जी काही फुटवे वाढ होण्याची कमतरता आहे, कुठे थांबली असेल तर ती पूर्ण करण्याची कमतरता या खताच्या मार्फत होत असते. आणि जे काही तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशक असेल 945 हा जो घटक आहे, म्हणजे हा जो ग्रेड आहे, हा तुम्ही तुमच्या अवस्थेनुसार 1919 म्हणजे 1414 या तुमच्या अवस्थेनुसार, सुरुवातीच्या अवस्थेनुसार तुम्हाला यामध्ये काही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. पण आजच्या काळामध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे बुरशी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या याला कोनिका सारखा प्रोडक्ट तुम्ही वापरून तुमचं या ठिकाणी उसाला वाचवण्याचा प्रयत्न करू शकता. आणि सर्वात मोठा विषय असा आहे की त्याला बुरश्या ज्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या बुरश्या येत असतात. त्याचा तुम्ही व्यवस्थितपणे फोटो वगैरे पाहून व्यवस्थित अभ्यास करून त्या पद्धतीने तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला याविषयी ऊसाविषयी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. तर माहिती ऊसाचा आता जर एकरीचा विचार केला आपण, एकरीमध्ये जर विचार केला तर 4/1.5 ला जर ऊस लागवड केला आपण तर जवळपास 7,000 7,500 पर्यंत रोपं तयार होतात. आणि या 7,500 रोपाला जर आपण 7 फुटवे केले तर जवळपास 7-8 फुटवे जर केले तर जवळपास 57,000 ते 58,000 तुमचे ऊस तयार होऊन जातो. आणि यापैकी जे काही मरण फिरण पाहून काही गोष्टी आपल्याला जितकं भेटन त्या हिशोबाने जर पाहिलं तर 28-30 हजारापर्यंत आपल्याला रोपांची संख्या मिळून जाते. आणि हा ऊस जो आहे 50+ उतारा तुम्हाला 50 टनाचा उतारा देऊन तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पन्नाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. तर आजच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं की हिरवळीचे जे खतं असतील किंवा शेणखत वगैरे असतील त्या वाळून किंवा त्यामध्ये ट्रायकोडर्मा किंवा क्लोरोपायरीफॉस किंवा थायमेट सारखा खत जो आहे औषध आहे ते मिक्स करून तुम्ही हे फेकून दिलं पाहिजे, जेणेकरून अळींचा प्रादुर्भाव कमी होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला अधिक माहिती लागत असेल तर तुम्ही धरती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचे जे प्रतिनिधी आहे म्हणजेच आम्ही शरद राठोड, तुम्हाला जे काही तुम्हाला या ठिकाणी यानंतर तुम्हाला काही नियोजन लागत असेल त्यांनी मला संपर्क करावा. 98 22 756 751 या पद्धतीने मला संपर्क करू शकतात. धन्यवाद.